पहाटे ही सगळी दिंडी जी आहे ती त्या चिदंबर स्वामींच्या दारी पोचली आणि भल्या पहाटे समोर चिदंबर स्वामी समोर आले आणि बघितलं त्यांनी समोर की विठाबाई समोर आल्यात. हातामध्ये मशाल आहे आणि मशाला बघितलेली ती मशाल हातात तशीच आहे आणि तशीच बघितल्यानंतर त्यांनी चिदंबरांच्या चरणी मस्तक ठेवलं आणि त्या उभ्या राहिल्या. उभ्या राहिल्यानंतर त्यांचं तिथे देहभानच गेलं. जे देहभान गेलं, हातामध्ये जळती मशाल जशीच्या तशी, अशी जळती असलेली ती मशाल तशीच हातामध्ये पेटलेली आहे आणि विठाबाई ध्यानस्थ गेल्या. आणि ध्यानस्थ गेल्यानंतर ज्या वेळेला चिदंबर स्वामींनी मस्तकावरती हात ठेवला त्यावेळेला त्यांना सगळं आठवलं की मी कोण होते आणि मग स्वरूप कळलं. आणि मग त्यांनी त्या ठिकाणी स्वतःच्या अभंगामध्ये संपूर्ण लिहिले कोण होते मी. त्यांना कळलं की मुळामध्ये मी सत्ययुगामध्ये म्हणजे कृतयुगामध्ये ज्या वेळेला प्रल्हाद होता त्या काळामध्ये दासी कुळामध्ये असणारी मी पद्मिनी होते आणि नंतर त्याही काळामध्ये भक्ती करतच होत्या. आणि अशी ती पद्मिनी नंतरचे जे युग आहे ते कोणतं तर त्रेतायुग. याच त्रेतायुगामध्ये मी कुठे कोण होते तर मी मंथरा होते. त्यानंतरचं युग जे आलं ते द्वापार युग आलं. या द्वापार युगामध्ये मी कोण होते तर ती कुब्जा होते. आणि त्यानंतर येणारं कलियुग. या कलियुगामध्ये माझा अधिक जन्म झालेला आहे आणि तो कोणता होता तर तो म्हणजे जनाबाईचा होता. आणि म्हणून त्या म्हणतात जनी असता माझे पाठी उभा राहसी जग जेठी धुणे धुतारे मजसी पितांबर कास कटायसी विठाबाई म्हणे गोपाळा चिदंबर करीसी लीला. आणि म्हणून आपलं स्वरूप काय हे ते त्यांना कळलं बरं का, की जे माझा जन्मजन्मांचा आपला जो काही प्रवास आहे तो केवळ चिदंबर स्वामी जो साक्षात विठ्ठलाचा अवतार त्यांचा बस एक दृष्टिक्षेप झाल्याबरोबर ह्यांना स्वतःचे सगळे जन्म आठवले. आणि मग कळलं की किती भक्ती आपण केलेली आहे, किती काही केलेलं आहे, काही साधनं केलेलं आहे, त्या सगळ्याचं स्मरण झालं. आणि मग त्यानंतर मात्र त्या तिथेच चिदंबर स्वामींना शरण गेल्या. काही काळ त्या चिदंबर स्वामींकडेच राहिलेल्या आहेत आणि मग चिदंबर स्वामींकडे राहिल्यानंतर त्यांची उदंड सेवा केलेली आहे. आता लक्षात येईल की हे सगळं करताना चिदंबर स्वामींकडे त्या होत्या, काही काळ त्या राजारामांकडे होत्या. आणि जेव्हा अशी भक्ती करत होत्या, राहत होत्या, त्यावेळेला त्यांचे माता आणि त्यांचा जो काही पती ज्याच्याबरोबर विवाह झालेला होता ते मात्र अजून मान्यच करू शकत नव्हते की आपली जी पत्नी आहे ती निघून गेली आहे, ती आपल्याकडे परत येईल. असं त्यांना कुठेतरी माणसाचं मन वेडं असतं म्हटल्यासारखं त्यांना वाटत होतं ही परत आपल्याकडे येणार आहे. पण ते काही येणं शक्यच नव्हतं, कारण ते येण्यासाठी गेलेल्याच नव्हत्या. विठाबाईंचं जे कार्य होतं ते वेगळ्या प्रकारचं कार्य आहे, कारण वेदांत प्रचार हे त्यांचं कार्य होतं, सद्गुरूंची सेवा हे त्यांचं कार्य होतं. प्रपंच करण्यासाठी त्या आलेल्याच नव्हत्या. पण एकदा म्हणे असं झालं की त्यांचा पती जो आहे ना तो त्यांना आणायला गेला. आणि पती जेव्हा आणायला गेला त्यावेळेला ह्या कोणाच्या बरोबर चर्चा करत होत्या. ही चर्चा त्यांची जी चालायची ती ब्रह्मचर्चा, भगवत चर्चा चालायची. भगवंताच्या विषयीची चर्चा, काय काय करायचं ते चर्चा चाललेली होती. आणि त्याच वेळेला त्यांना कळलं की त्यांचा पती आणि त्यांचे आईवडील घेऊन येत आहेत. त्यावेळेला योगमार्गामध्ये अत्यंत प्रवीण असणाऱ्या विठाबाईंनी काय केलं असेल, एका क्षणामध्ये त्यांनी आपला देह जो आहे ना तो देह सोडला. देह सोडला याचा अर्थ त्या सूक्ष्म देह त्यांचा जो आहे तो स्थूल देह त्यांनी तिथेच ठेवला आणि सूक्ष्म देहाने त्या बाहेर आल्या. जसं आपण म्हणतो परकाया प्रवेश करताना केलं जातं तशा ह्या बाहेर आल्या आणि परिणामी तो शरीर बाहेर पडलं. आता स्थूल शरीर जेव्हा नुसतं तसंच राहतं तेव्हा ते कसं होतं तर ते जसं सडल्यासारखं काहीतरी होतं. आणि मग काय त्यांनी सगळी ती लीलाच केली. त्या शरीराला दुर्गंधी होती, त्याला घाणेरडा वास येत होता. आणि जेव्हा त्या पतीने बघितलं, मातापित्यांनी बघितलं की ही मृत होऊन पडलेली आहे, ही तर जिवंतसुद्धा नाही आहे, हिच्या सगळ्या ते म्हणतात मडच आहे, त्यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे, त्या मढ्याचा घाणेरडा वास बघितला म्हणे. आणि माझ्या भरताराने काय केलं, नाकाला रुमाल लावला आणि तो नाही तिथून पळ काढला. जसा नवरा गेला तसे आईवडिले निघून गेले. त्यांना वाटलं की आपली मुलगी ही गेलेली आहे, ही काही जिवंत नाही. आणि जसे ते परत गेले तसं राजाराम महाराजांनी सांगितलं विठाबाई आता या तुम्ही तुमच्या देहामध्ये परत. आणि विठाबाईंनी पुन्हा आपल्या देहामध्ये प्रवेश केला. काय योगमार्गाचा अधिकार असेल बघा. एक साधी बाई जी केवळ नामसाधनेच्या आधारावरती, सद्गुरूंच्या आधारावरती नामसाधनेने कुठपर्यंत जाऊ शकते, अशा विठाबाईंनी पुन्हा आपल्या देहामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि मग त्यांनी उदंड
आपल्या काय केलेली आहे तर सद्गुरूंची सेवा केलेली आहे. राजाराम महाराजांच्या बरोबर अनेक ठिकाणी यात्रा केलेल्या आहेत, त्यांच्याबरोबर पुष्कळ अभंग केलेले. अशा या विठाबाई आहेत. आणि अशा या विठाबाईंचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी पुष्कळ बोध पण केला आहे बरं का. त्यांचा बोध आपण काही बघूया, कारण तो बघण्यासारखा असा बोध आहे. त्यांनी बरेच वेळेला आपलं स्वतःचं चरित्र स्वतःच सांगितलं आहे, पण सदाचार कसा असावा आणि नाम कसं घ्यावं याविषयी त्यांनी विशेषत्वाने जो बोध केला ना, त्या बोधाचा आपण थोडा विचार करूया. त्या अगदी साधासोधा बोध म्हणतात बरं का. त्या असं म्हणतात, परस्त्री गमन कदापि न करी. सर्वसामान्यांना सांगितले, परस्त्रीचं गमन करू नका, त्याहीपेक्षा बरे नपुसक. त्यापेक्षा मी तपुसक आहे ते बरं आहे ना. लबाडी ही बोली न कदापि करी. लबाडी अंतरंगामध्ये कपट कधी धरू नका, त्यापेक्षा बरी मुकी मी जाणं. त्यापेक्षा मुक असणं जाणं उत्तम आहे ना. आणि म्हणून लबाडी करू नका, खोटं बोलू नका, कपट करू नका. त्यापेक्षा काय आहे, वाचा नसली तरच उत्तम आहे. पुढे त्या म्हणतात, चोरी लाच जाणं कदापि न करी. काय करू नका, चोरी करू नका, मारी करू नका, लोकांना लुटू नका. त्याहीपेक्षा भिकारी बरा जाणं. तर भिकारी बरा आहे ना, कोणाकडे जातोय आणि निदान काय करतोय, याचना करतोय आणि निदान श्रम करून तरी मागतोय, पण लोकांचं लुटून तर घेत नाहीये. म्हणून चोरी करू नका सांगितले. विठाबाई म्हणे, योगी यागीपेक्षा चिदंबर म्हणणारा श्रेष्ठ जाणा. काय सुंदर सांगितले. योग करणे, फार मोठा योग करणे म्हणजे योग साधना करणे, प्राणायाम करणे, एका ठिकाणी बसणे, आसन सिद्धी पूर्ण करून घेणे किंवा यज्ञ यागादी भली मोठी कार्य करणे, ह्या सगळ्यापेक्षा काय करा, साधं तुम्ही चिदंबर नाम घ्या आणि ते नामच तुम्हाला काय करणार आहे, तारेल. आणि म्हणून ते अत्यंत श्रेष्ठ नाम आहे असं त्या सांगतायत बरं का. पुढे त्या म्हणतात, जपतप मोठे योगयाग जाणं आम्हास साधन अष्टांग साधन करीती नाना. अनेक लोक अष्टांग मार्गाचं साधन करतात, कुणी मोठमोठे योग याग करतात. मनामध्ये कपट जरी आहे जाणं देवासने प्रिय. समजा आधी लक्षात ठेवा, कितीही मोठी कर्म केली, किती तुम्ही भक्त आहात असं दाखवलं तरीसुद्धा जोपर्यंत तुमचं अंतरंग शुद्ध नाही, अंतरंगामध्ये कपट आहे, तोपर्यंत परमेश्वर तुम्हाला आपलं म्हणत नाही. आणि म्हणून अंतरंगाची शुद्धी ही झालीच पाहिजे, यावरती कोणाचं आहे त्या विठाबाईंचा भर आहे. आणि म्हणून त्या म्हणतात, कपट अंतरंगातून काढून टाका, देव तुम्हाला जवळ करणार नाही. त्रिकाळी हो स्नान बहुत अनुष्ठान, आत कपट जरी असले पूर्ण. आत कपट धराल आणि वरतून काय कराल, त्रिकाल संध्या कराल. पण त्या त्रिकाल संध्येचा काय उपयोग आहे? केवळ शरीराला आंघोळ घालून तुमचं मन शुद्ध होणार आहे का? ते मन शुद्ध होणार नाही. मन शुद्ध होण्यासाठी शुद्ध असणाऱ्या परमात्म्याचं नामच घेतलं पाहिजे. आणि म्हणून नामसाधनेवरती त्यांचा भर आहे. आणि तेही नाम कसं, तर विदेह स्थितीमध्ये नाम घेणं हे वेगळा एक साधना आहे. आणि ती वेगळी साधना विठाबाईंनी तुम्हाला आम्हाला सांगितलेली. त्याचा थोडा आपण नंतर विचार करूया. पुढे त्या असं म्हणतायत की सगळ्यात कोणतंही औषध, भवरोगाचं एकमेव औषध मी तुम्हाला सांगते, जे तुम्ही घ्या. आणि तुम्हाला आम्हाला सगळ्यांना विठाबाईंनी एक खूप छान साधा सोपा एक असा उपदेश केलेला आहे बघा. ज्यात त्या म्हणतात, अच्युत केशवा चिदंबर नाम रोगनाशक चूर्ण समजावे. रोग नष्ट करणे औषधाते घेणे सदा म्हणणे चिदंबर. बरं नसेल तर आपण चूर्ण घेतो, औषध घेतो, गोळ्या घेतो ना. तसं त्या म्हणतायत की या भवरोगी तुम्ही आम्ही असणारे, या भवरोगामध्ये कामक्रोधादी सगळे जे आपले विकार आहेत ते विकार आपल्याला इतके छळतायत ना. या छळणाऱ्या विकारांपासून जर आपल्याला अलगद सुटका करून घ्यायची असेल तर काय करा, अखंड तुम्ही काय करा, तर सदा म्हणणे चिदंबर, शिवचिदंबर म्हणा, शिवचिदंबर म्हणा. याच नामाने काय व्हाल तर तुम्ही तरुण जाल. आणि म्हणून नामसाधना जी आहे ती केवळ नाम नाही, तर ज्याचं नाम आहे म्हणून नाम आणि नामीचा अभेद आहे एवढं समजून घ्या. आणि काय करा, तर नाम घ्या आणि याच नामसाधनेने तुम्ही आम्ही सगळे तरुण जाऊ. आणि हे तरुण अगदी योग्य आहे, कारण भवसागरातून आपल्याला तरुण जायचं आहे असं विठाबाई आपल्याला सांगतायत. आणि मग अनेक अभंग त्यांनी केलेले आहेत. काही योग मार्गाचे आहेत, काही ज्ञान मार्गाचे आहेत, काही भक्ती मार्गाचे आहेत. पण ही सगळी भक्ती जी आहे तो विठाबाईंचा काय आहे, तो प्राण आहे. आणि त्यांच्या सगळ्या वृत्ती चिदंबर स्वामी आणि विठ्ठल, आणि त्यांचा विठ्ठल आणि चंते चिदंबर स्वामी. आणि म्हणून सद्गुरू आणि उपास्य दैवत यामध्ये कोणताही भेद नाही, अशी अभेद भक्ती त्यांनी केली. आणि अशी अभेद भक्ती म्हणजे सद्गुरू आणि उपास्य दैवत एकच आहे. हे विठाबाईंचं वैशिष्ट्य आहे.